आकाशवाणी नागपूर. आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे. मनपा सार्वत्रिक निवडणूक 2025-26साठी येत्या 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. तसंच 16 जानेवारी रोजी मतमोजणी केली जाणार आहे. या अनुषंगानं नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या प्रशासकीय तयारीला आता वेग आला असून मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी निवडणुकीसाठी अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्ट्रॉंग रूमची आज प्रत्यक्ष पाहणी केली. स्ट्रॉंग रूममध्ये EVM मशीनची सुरक्षा, CCTV कॅमेऱ्यांचे जाळं, विद्युत पुरवठा आणि आगीपासून संरक्षणासाठीची यंत्रणा यावर आयुक्तांनी विशेष लक्ष दिलं. अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26मध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी या उद्देशानं अमरावती महानगरपालिकेच्या वतीनं स्वीप उपक्रमांतर्गत पथनाट्याद्वारे मतदान जनजागृती करण्यात आली. संत गाडगेबाबा यात्रेमध्ये उपस्थित यात्रेकरू, नागरिक आणि मतदार यांच्यासमोर मतदानाची आवश्यकता, लोकशाहीमध्ये प्रत्येक मताचं महत्त्व तसंच मतदान न केल्यास होणारे परिणाम याविषयी प्रभावी सादरीकरण करण्यात आलं. ग्राहकांचे हक्क आणि संरक्षण याबाबत जनजागृती करण्यासाठी देशभरात आज राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जात आहे. डिजिटल न्यायाद्वारे कार्यक्षम आणि जलद निपटारा ही यंदाच्या राष्ट्रीय ग्राहक दिनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. डिजिटल न्यायाला गती मिळाल्यानं 2025मध्ये 1,40,000हून अधिक ग्राहक प्रकरणं निकाली काढण्यात आली. देशभरात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 90,000हून अधिक व्हर्च्युअल सुनावणी आणि 30 क्षेत्रांमध्ये 42,60,00,000 रुपयांचे परतावे देण्यात आले. आमला ते नागपूर या रेल्वे मार्गाच्या सुरक्षिततेचे परीक्षण आज मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजयकुमार गुप्ता यांनी केलं. अजनी आणि नागपूर रेल्वे स्थानकाचं पुनर्विकासाचं काम 60% पूर्ण झालं असून पुढील 1-1.5 वर्षात हे स्टेशन पूर्णपणे कार्यरत होऊन नागपूरसारख्या केंद्रस्थानी असलेल्या रेल्वे स्टेशनला अजून अत्याधुनिक बनवू असं त्यांनी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं. इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं आज अमेरिकन दळणवळण उपग्रह ब्लू बर्ड ब्लॉक 2चं यशस्वी प्रक्षेपण केलं. आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ स्थानकावरून भारतीय वेळेनुसार सकाळी 8:55 त्याचं प्रक्षेपण करण्यात आलं. या उपग्रहामुळे भारत आणि अमेरिकेच्या स्मार्टफोन धारकांना वेगवान ब्रॉडबँड सेवा मिळू शकेल. केंद्रीय मंत्रिमंडळानं दिल्ली मेट्रोच्या 5व्या टप्प्यातील विस्ताराला मंजुरी दिली असून यासाठी 12,015 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.